सो वेलकम इन मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता MHT CETचा इंजिनिअरिंगचा रिझल्ट लागला आहे। मात्र आता कॅप राऊंड म्हणजे कॉलेज मिळण्याची प्रोसेस काय, कॅप राऊंड किती राऊंड आहेत, काय प्रोसेस आहे, कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर आता आपल्या MHT CETचा रिझल्ट लागला आहे, पण आता काही जण म्हणतात की राऊंड 3 आहे, राऊंड 4 आहे, मग नक्की काय आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत। तर याआधी जो काही डिप्लोमाचा कोर्स होता त्यासाठी MHT CETच्या पोर्टलवरती एक नवीन GR आला होता, ज्यामध्ये डिप्लोमाच्या मुलांसाठी 4 राऊंड मेन्शन केले होते। मात्र आत्ताच नुकतं MHT CETच्या पोर्टलवरती फार्मसी आणि इंजिनिअरिंग या दोन्ही कोर्ससाठी पुन्हा एकदा नवीन पोर्टल आला आहे, ज्या GRमध्ये त्यांनी सांगितलं आहे की यावेळेस MHT CETचे हे 4 राऊंड होणार आहेत, म्हणजे कॅप राऊंड 1, 2, 3 आणि 4 हे टोटल 4 राऊंड होणार आहेत। मग नेमकी या कॅप राऊंडची प्रोसेस काय येणार आहे बघूयात आपण याच्या व्हिडिओमध्ये। तर पहिली अशी प्रोसेस आहे की MHT CETच्या वरती आपला स्कोर कार्ड म्हणजेच रिझल्ट मिळेल, तो रिझल्ट आपल्याला डाउनलोड करून ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस आपण ॲडमिशनला येऊ तो रिझल्टचा कलर प्रिंट आपल्याला महत्त्वाचा आहे। यानंतर दुसरी प्रोसेस असे म्हणजे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल, यामध्ये तुम्हाला नाही का तुमचा रँक मिळेल, म्हणजे तुमच्या पर्सेंटाईजला महाराष्ट्रामध्ये किती रँक आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये तो तुम्हाला रँक मिळेल। त्यानंतर काही दिवसानंतर ग्रीव्हन्सेस ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुमचे कोणते डॉक्युमेंट्स राहिले असतील किंवा मग तुमचं कास्ट आहे बट तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी नसल्यामुळे तुम्ही जर का तो कास्ट ओपनमध्ये कन्सिडर केला असेल तर त्या ग्रीव्हन्सेसमधून तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन करता येईल, म्हणजे तुमची कास्ट असू दे किंवा वेगवेगळ्या तुमच्या जे काही तुमच्याकडून चूक झालेली आहे ती चूक दुरुस्त करण्यासाठी MHT CET तुम्हाला 3 दिवसाचा कालावधी देईल, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे फॉर्म नाही का चेंज करता येईल। त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल, ज्यामध्ये तुमचा हा फायनल रँक असेल तुमच्या मार्कला, तोच तुमच्या MHT CETला एखादं कॉलेज अलॉट होण्यासाठी तो फायनल रँकच तुम्हाला कामाला येईल। हा झाला आपला प्रोसेस, म्हणजे रिझल्ट लागला, रिझल्ट नंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल, त्या लिस्ट नंतर ग्रीव्हन्सेस असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचे ते करू शकता आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल। मग ह्या कालावधी जवळपास एक 2 आठवड्याचा असेल। त्यानंतर MHT CET कडून नोटीस आल्यानंतर ऑफलाईन किंवा ऑनलाईन 2 प्रकारे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येईल, म्हणजे आपले जे काही इंजिनिअरिंगच्या कास्टनुसार आणि ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही योजना आहेत त्यातून आपण त्या सगळ्या डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकतो। ऑफलाईन करायचं असेल तर तुम्हाला कोणता तरी सेंटर सिलेक्ट करावा लागतो जो तुमच्या जिल्ह्याच्या जवळपास आहे, किंवा तुम्ही बाहेरचाही करू शकता। त्या सेंटरला जो तुम्हाला अलॉट होईल तो सेंटरला तुम्हाला जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्या कॉलेजमधून स्टॅम्प शिक्का त्या फॉर्मवरती घेऊन यायचं आहे। किंवा दुसरा पर्याय आहे तो म्हणजे ऑनलाईन, म्हणजे MHT CET मुंबईच्या सेंटरमध्ये तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन होईल। त्यानंतर जी आपली ॲक्च्युअल इंजिनिअरिंगची प्रोसेस आहे, जे काही ॲडमिशन घेण्याची प्रोसेस आहे म्हणजेच कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होईल। त्यामध्ये यावेळेस जे काही कॅप राऊंड होणार आहेत ते 4 कॅप राऊंड होणार आहेत, म्हणजे राऊंड 1, 2, 3 आणि 4। यामध्ये रूल्स असे आहेत की तुमच्या कॅप राऊंडचे फॉर्म म्हणजे राऊंड 1 साठी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्यावेळेस तुम्हाला MHT CET कडून 3 दिवसाची कालावधी मिळेल। त्यामध्ये तुम्हाला जो काही कॉलेज पाहिजे आहे त्या कॉलेजचा प्रॉपर सिक्वेन्स तुम्हाला त्यावरती टाकायचा आहे। मात्र लक्षात घ्या, जर का तुम्ही राऊंड 1 साठी फॉर्म भरत असाल तर जो 1 नंबरचा कॉलेज आहे जर तो तुम्हाला राऊंड मध्ये अलॉट झाला तर ते तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागतं, म्हणजे तो तुमचा ऑटो फ्रीज होऊन जाईल। सो त्यासाठी लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्ही कॉलेजची लिस्ट टाकता त्यावेळेस तुम्ही प्रॉपर वेने टाकलं पाहिजे, म्हणजे जो 1 नंबरचा कॉलेज आहे तो तुम्हाला कदाचित भेटलाच नाही पाहिजे या शुअरिटीने टाका, म्हणजे तो ऑटो फ्रीज होणार नाही, म्हणजे तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी एलिजिबल असाल। जर का तुम्हाला राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज भेटलं तर तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर पडाल आणि तुम्हाला तोच कॉलेज घ्यावं लागेल, म्हणजे तो कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाईल। सेकंड आहे राऊंड 2। राऊंड 2 साठी असा रूल आहे की तुमचा कॉलेज नंबर 1, 2, 3 म्हणजे 3 जे पहिले तुम्ही कॉलेज टाकले आहेत, जर त्या 3 पैकी तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं कॅप राऊंड फिल केल्यानंतर राऊंड 2 साठी तर तुम्हाला तो 3 पैकी एखादं कॉलेज म्हणजे जो अलॉट झालेला आहे तो तुम्हाला घ्यावाच लागेल, म्हणजे तो तुमचा ऑटो फ्रीज झाला। जर 3च्या नंतरचे कॉलेज लागले तर तो तुमचा ऑटो फ्रीज नसणार आहे, तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी जाऊ शकता। पण लक्षात घ्या, जर का राऊंड 2 मध्ये तुम्हाला
कॉलेज 1, 2, 3 या 3 पैकी एखादं कॉलेज लागलं तर तो ऑटो फ्रीज होईल. तुम्हाला त्यामध्ये ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. जर का तुम्ही ॲडमिशन घेतला नसेल तर तुमचा इयर ड्रॉप होऊन जाईल. सो लक्षात घ्या, राऊंड 2 साठी ज्यावेळेस तुम्ही कॉलेज टाकता त्यावेळेस असे कॉलेज टाका जे 1, 2, 3 नंबरला ते तुम्हाला भेटणार नाही. म्हणजे जसे की COEP, VJT आहे यासारखे. मग त्यानंतर तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्यानुसार प्रेफरन्स टाका. म्हणजे जर का एखादं कॉलेज अलाउड झालं आणि तुम्हाला इन केस नंतर घ्यायचं नसेल तरी तुम्ही राऊंड 3 साठी पुन्हा जाऊ शकता. तर बोलूयात राऊंड 3 बद्दल. राऊंड 3 साठी असा रूल आहे, जे काही तुम्ही पहिले 6 कॉलेज टाकचाल त्या 6 कॉलेजपैकी एखादं जर का कॉलेज अलाउड झालं तर तो ऑटो फ्रीज होईल आणि तो तुम्हाला घेणं कंपल्सरी असेल. अदरवाईज यू आर लेफ्ट द कॅप राऊंड. म्हणजेच काय, तुम्हाला जर का ते 6 पैकी एखादं कॉलेज भेटलं तर तुम्हाला तो ऑटो फ्रीज होऊन जाईल आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. जर का 6 नंतरचे कॉलेज म्हणजे 7, 8, 9 नंबरचा लाईक असे कॉलेज भेटले तर तुम्ही राऊंड 4 साठी एलिजिबल असाल. आणि राऊंड 4 साठी नेहमीप्रमाणे सारखाच रूल यावर्षी सुद्धा आहे. तो म्हणजे जो कोणताही कॉलेज तुम्हाला राऊंड 4 मध्ये भेटेल तो तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे. कारण की त्यानंतर कोणताही राऊंड नसणार आहे. जर का तो राऊंड असेल तर स्पॉट राऊंड, पण त्या स्पॉट राऊंडसाठी तुमचं कास्ट कन्सिडर केलं जाणार नाही. तुम्हाला जे काही कॉलेजची पूर्ण फी असेल ती भरावी लागेल. सो लक्षात घ्या, राऊंड 4 साठी भरत असाल तर तुम्हाला जो कॉलेज लास्ट राऊंडला भेटेल तो तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे राऊंड 1 मध्ये फर्स्ट नंबरचा कॉलेज ऑटो फ्रीज होईल. राऊंड 2 मध्ये पहिले 3 कॉलेजपैकी एखादं कॉलेज भेटलं तर तो ऑटो फ्रीज होऊन जाईल. आणि राऊंड 3 साठी जर का तुम्ही पहिले 6 कॉलेज टाकत असाल आणि त्यापैकी जर का एखादं कॉलेज भेटत असेल तर तो ऑटो फ्रीज होईल. आणि राऊंड 4 साठी जो काही कॉलेज तुम्हाला भेटेल तो ऑटो फ्रीज असेल. तुम्हाला तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. ही आहे पूर्ण आपली ॲडमिशनची प्रोसेस. मग ह्यामध्ये नेमकं आपण काळजी कुठली घेतली पाहिजे, की आपली जे काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत आपल्या कास्टनुसार, किंवा जर का तुम्ही ओपन असाल तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते तुम्ही आताच काढा. कारण की आपल्या इंजिनिअरिंगच्या प्रोसेससाठी आणखी 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी आहे. त्यामध्ये जर का तुम्ही ते डॉक्युमेंट्स काढून ठेवलात तर तुम्हाला जे काही कॉलेजची फीज असेल त्यामध्ये तुम्हाला सूट भेटेल. मग ते डॉक्युमेंट्स म्हणजे महत्त्वाचे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी या आणि नॉन क्रिमिनल ह्यासाठी विद्यार्थ्यांना जास्त कालावधी लागतो. तर काळजी घ्या, ह्या 3 डॉक्युमेंट्स तुम्ही सर्वात महत्त्वाने आधी घेतलं पाहिजे. ओके, तर यानंतर आपण बोलूया की या नक्की प्रोसेस कसे असेल. तर एखाद्या आठवड्यामध्ये आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. त्यामध्ये तुमच्या टेंटेटिव्ह जे काही रँक भेटलं आहे ते असेल. त्यानंतर 2 दिवसानंतर तुमची फायनल रँक येईल, जे की तुमची एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कंपल्सरी असेल. ओके, त्यानंतर राऊंडची प्रोसेस कशी असेल. राऊंड 1 साठी तुम्हाला जर का ऑप्शन फॉर्म फिल करायचा असेल त्यासाठी 3 दिवसाची कालावधी ही MHT CET कडून भेटेल. आणि जर का 3 दिवसानंतर तुम्हाला काय होईल, 4थ्या दिवशी कॉलेज अलाउड होईल. आणि तो 4था दिवस, 5वा दिवस, 6वा दिवस म्हणजे पुढचे 3 दिवस हे एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी भेटेल. असाच राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि राऊंड 4चा प्रोसेस असेल. जर का तुम्हाला आणखीन काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल किंवा मेसेजेस करू शकता. आणि अशाच इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी आणि विविध कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जर का काहीच डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला बिनधास्त प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.